हॅलो. हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार. हां, सांगा मला मुलीबद्दल. हा, मुली काय नाव वगैरे सांगू सगळ्यांचं तुम्हाला? नको नको, नाव नको सांगू. मग मला थोडक्यात माहिती सांगा. मुलगी काय करते? मुलगी 12वी सायन्स नंतर 4 वर्ष BSc नर्सिंग केलं DY पाटीलला. हां आणि त्यानंतर मग ती ब्रिजकेंट हॉस्पिटलला स्टाफ नर्स आहे. म्हणजे हां, नर्सिंग काम करते मुलगी. ओके. हा हा, नर्सिंग काम करते एवढं समजलं. बरं. हा, नर्सिंग तुमची कास्ट काय आहे? भंडारी जात आहे, हिंदू भंडारी. भंडारी. आणि जन्मतारीख किती असेल तिची? जन्मतारीख 22/9/1996. 96. बरं. तुम्ही आमचे व्हिडिओ केव्हापासून बघताय? माझी मिसेस बघायची म्हणजे आता भरपूर जवळ वर्ष झालं तिला बघते. आता मला ती बोलली, बंधू बघा असं असं हे व्हिडिओ आहे त्यांचे, खूप माहिती चांगली येते, म्हणून मी आता काल तुम्हाला मी फोन केला. बरं, ठीक आहे. कसं आहे माहिती आहे, तुम्हाला व्हिडिओ आतमध्ये जाऊन बघायला भेटेल तुम्हाला. म्हणजे माझ्या अकाउंटला जायचं, सामाजिक संघर्ष, आणि त्याच्या आतमध्ये व्हिडिओ असं लिहिलेलं असणार ना, त्याच्यावर क्लिक मारलं की सगळे व्हिडिओ दिसणार तुम्हाला. हां, तसं जाऊन पण बघू शकता तुम्हाला काय पाहिजे ते. पण तरी पण मला सांगा, ही मुलगी भंडारी आहे, 96 मधली आहे, नर्सिंग करते एवढं समजलं आहे. बरं, तिचे आई वडील काय करतायत? आई गृहिणी आहे आणि इस्टेट एजंट आणि लोक आपलं समाजसेवा. बरं. हा, सांगा. कुठे राहतो तुम्ही? आम्ही अलिबागला राहतो. अलिबाग पासून मांडवा जेटीच्या बाजूला. अलिबाग म्हणजे मुंबई साईडला? म्हणजे आता ही सेकंड मुंबई डिक्लेअर झालेली आहे. हो, ठाणेमध्ये ना? नाही, ठाणे नाही, इथे मांडवा अलिबाग पर्यंत आता सेकंड मुंबई झालेली आहे डिक्लेअर. तर बोट येतात मांडव्याला, त्या मांडव्याच्या तिथे 1-2 किलोमीटर माझं घर आहे मांडवा जेटी पासून. आणि गाव पण तिथेच का? हो, गाव पण इथे धोकवडे गाव आमचं. तुम्ही कोकणाबद्दल काहीतरी हे केलं होतं ना? आणि मुलगी राहते माहीमला, त्यांचं हॉस्टेल आहे माहीमला हॉस्पिटलचं. हा, आणि मुलगा शक्यतो जातवाला असेल तर उत्तमच, नाहीतर मग प्राधान्य आहे दुसऱ्या जातीला सुद्धा, फक्त ते 3 जाती सोडून. बरं बरं, ते उल्लेख करू नका, असू देत. बरं, तुम्हाला मराठा चालतं? हो, मराठा चालेल. ठीक आहे, ठीक आहे. बरं. आणि तुम्ही यापूर्वी कुठे बघितला होतात का? खूप ठिकाणी पैसे वगैरे खूप भरलेत साहेब, आणि फसवणूक झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी फसवणूक झाली. पैसे घेतात, प्रोफाईल पाठवून सांगतात आणि पाठवत नाही. 3,000, 3,500, 2,500, 2,000 असे खूप ठिकाणी पैसे भरलेत मी. आणि प्रोफाईल पाठवतो सांगतात आणि पाठवतच नाही. बरोबर. धुळ्यापासून पैसे भरले मी, धुळ्यापासून. हां, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या मुलीचा फोटो वगैरे तिकडे दिला होता का? हो, फोटो वगैरे दिला होता. प्रत्येक ठिकाणी बायोडाटा आणि फोटो द्यायचो मी मागितल्या. थोडं फोटोची फक्त काळजी घ्या, बाकी काही ते काम करणार नाही आहेत तुम्हाला. हे आता मी थोडंसं रेकॉर्डिंग करून घेतोय. ओके. हां, पण कसं आहे माहिती, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला जे तुमच्या रेकॉर्डिंगवरती ज्यांना ज्यांना चालतं, म्हणजे नर्सिंग चालते किंवा 96 मधली चालते किंवा भंडारी चालते, ते लोक आमच्याशी बोलतील आणि त्यांचे व्हिडिओ आम्ही अपलोड करू. ते अपलोड केले ना की ते तुम्ही बघा, त्यांच्यावरती डायरेक्ट नंबर असेल, नवरा मुलाचा नंबर असेल, म्हणजे तो बघा आणि डायरेक्ट त्यांना कॉल लावा. आम्ही खात्रीशीर कोण असेल ना तरच आम्ही अपलोड करत असतो. हां, कुठेही धोकाधडी होत नसते. आणि तुम्ही आम्हाला काही द्यायचं नाही आहे, आम्ही मुलीकडून काही घेत नाही, आणि मुलीला संरक्षण पण देतो आम्ही. कुठे मुलीचे मिसेसनी वाटलं माझ्या, ते सांगत होती मला की आपल्याला त्यांच्याकडून संरक्षण आहे, काही धोका नाही, काही धोका. आणि फी वगैरे मुलीकडून फी वगैरे घेत नाही. बरोबर बरोबर. हां, बऱ्याच गरीब मुली पण बघत असतात, म्हणजे ज्या मुली कधी विवाह केंद्रात जाऊ शकत नाही भीतीपोटी, तर त्या मुली सुद्धा बघतात आम्हाला. लग्न जमण्याचं आभार मानण्यासारखं आहे साहेब. आम्ही आमच्या लग्नाचा खूप आभार मानतो. हो हो हो, नक्कीच. पण ठीक आहे, जागरूक एवढंच राहा की मुलगी देताना समोरच्या पार्टीची काळजी घ्या. म्हणजे समोरची पार्टी खरी आहे की खोटी आहे हे चेक करा.
जेव्हा तुम्ही बघायला जाणार, भले मला पैसे देऊ नका, पण बघायला जाणाऱ्याला खर्च करा. कारण कसं तिथे तुम्ही तर जाच, पण तुमच्या बाजूला कोण मित्र असेल कोण, तर त्यांना घेऊन जा सोबत. म्हणजे कसं संशयाने बघायचं कधी पण. तुम्ही तुमच्या मुलीसाठी बघणार, पण ते संशयाने बघू शकतात. म्हणजे जेणेकरून कुठेतरी चुकीचं आढळलं तर ते तिथून लांब पाय घ्यायचे आणि दुसरं बघायचं. कारण मुलीला भरपूर कॉल येत असतात. मुलीसाठी काय टेन्शन नाही, मुलीसाठी भरपूर लोक आहेत. कारण मुली खूप दुर्मिळ झाल्या आहेत. दुर्मिळ असं नाही, मुली पण भरपूर आहेत. पण काय होतं, मुली भीतीपोटी नाव नोंदणी नाही करत. हां, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. बाकी काही इश्यू नाही आहे. तुम्हाला मुलीबद्दल अजून काय सांगायचं आहे का? आता काय एवढंच. आज मुलगा सुद्धा आहे माझ्याकडे. तुमचा मुलगा सुद्धा आहे? मुलगा आहे 98चा आहे मुलगा. हां 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 हां. ती 96ची आहे आणि हा 98चा आहे. हां, ही मोठी आहे. हा, त्यातही मोठी आहे, मुलगी मोठी. तुम्हाला 2च मुलं का? हा, 2च मुलं. बरं, हां, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, चालेल. आणि तुम्हाला मुंबई साईडचाच पाहिजे, म्हणजे जिथे तुमच्या आजूबाजूला. मुंबई साईड शक्यतो कसं आहे, तिची ड्युटी 12 तास असते हॉस्पिटलला. त्याच्यामुळे कसं लांबचा जर असेल तर जायला 2 तास, यायला 2 तास आणि 12 तास ड्युटी, म्हणजे तिला खूप ते त्रासदायक होईल. तर त्याच्यासाठी माझी एक रिक्वेस्ट आहे की त्या एरियातला, म्हणजे दादर, आपला सायन, दादर, अंधेरी पासून इकडे ह्या बाजूला असेल तरी चालेल. वरळी किंवा आपला हे गिरगाव, बरोबर, इकडच्या एरियाचा असेल, म्हणजे कसं तिला येण्या जाण्याचे पण सोयीस्कर होईल असं. बरोबर. खूप लांबचा वसईचा वगैरे असेल ना, वसई किंवा विरार, डोंबिवली, कल्याण, म्हणजे यायला जायला खूप त्रास होईल तिला ते. खरंय. हो. आता तिला पगार किती आहे? आता तिला 6 लाखाचं पॅकेज आहे तिला. 6 लाख. आणि आता 2 वर्ष तिची इन्क्रीमेंट झाली नाही, ती आता ह्या वर्षी तिची इन्क्रीमेंट आहे पुन्हा आता. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. मी शोधतो, बघूया. चांगल्या मुलं तुम्हाला भेटतील, काय असं हे नाही आहे. तुम्ही कुठे त्रास घेऊ नका कुठे, फक्त चॅनल बघत राहा. चॅनल बघत राहा, व्हायलाच पाहिजे. आणि चांगला मुलगा भेटेल, काही टेन्शन घेऊ नका. थँक्यू. आम्ही स्वतः देऊ सर. नाही, पैसे नको आहेत मला. मी हे बघा आता नाही, कारण आम्ही खूप म्हणजे मुलीच्या बाबतीत ह्याच्यात आहोत. म्हणजे एकदा झालं की कसं आजूबाजूच्या मुलांची होतात, मग आपल्याला असं वाटतच ना. हो. नाही, ऍक्च्युअल ताई ना, मी युट्यूबर आहे. मला युट्यूबकडून पैसा मिळतोय आणि मी खुश आहे. फक्त मी जाहिरातीचे पण पैसे घेतोय. कारण ते का घेतोय त्याचं कारण म्हणजे खूप आहेत. कारण फ्रॉड लोक येतील आणि ते नको आहेत मला, आणि म्हणून मी त्यांचे पैसे घेतोय, एवढंच. बाकी काय नाही. तर मुलांमध्ये भरपूर वात्रटगिरी आहे आणि ते नको आहे, म्हणून मी त्यांचे पैसे घेतोय. बाकी इश्यू काय नाही मला. मी फ्री वेबसाईट ठेवली होती, टोटल फ्री ठेवली होती, 1 रुपया घेत नव्हतो. पण तिथे वात्रटगिरी चालली आणि म्हणून मी बंद केली वेबसाईट ती. चालेल ना, असं. तर काय इश्यू नाही मला मिळतं तेवढं मी खुश आहे. आणि बाकी काय नाही, कुठे फसू नका, एवढंच मी सांगतो. बाकी काय नाही. म्हणजे माझं नाव खराब होतं का नाही? नाही, बरोबर आहे. हो, ठीक आहे. ओके, थँक्यू सर, थँक्यू. मित्रांनो, लक्ष द्या. ही नर्सिंग मुलगी आहे, 96 मधली आहे आणि भंडारी आहे. पण तिला मराठासुद्धा चालतं. भंडारी किंवा मराठा तिला चालेल. आता एक लक्ष द्या, त्यांनी काय सांगितलं की ते लोक आमचे व्हिडिओ बघतात कंटिन्यू. आमचे सामाजिक संघर्ष यूट्यूबरचे ते मुलीची आई व्हिडिओ बघत असते. तर विषय कसा आहे की तुमची जेव्हा बातमी आमच्या चॅनलवरती लावाल तेव्हा तुमची बातमी त्यांना दिसेल आणि ते डायरेक्ट तुम्हाला कॉल करतील. कारण आम्ही बातम्यांमध्ये डायरेक्ट नवरा मुलाचा संपर्क, माफ करा, आम्ही नवरा मुलाचा संपर्क डायरेक्ट आम्ही शो करतो. असं कुठेही चॅनल नाही. लग्न व्हायलाच पाहिजे हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही खूप प्रयत्न करत असतो, जास्तीत जास्त शेअर करतो आहे मुलींना, जेणेकरून मुली त्या सिलेक्ट करतात आणि डायरेक्ट नवरा मुलाला कॉल करतात. मुलींचे नंबर आम्ही शो का करत नाही, कारण वात्रटगिरी भरपूर वाढली आहे आणि ते लोक त्या मुलीला त्रास देतील, म्हणून आम्ही सुरक्षा फक्त मुलीला देतो आहे. जेणेकरून गरीब सरीब मुलीसुद्धा आमचं चॅनल बघत आहेत, प्रामाणिकपणे बघत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वासाने बघतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी जी फसवाफसवी चालली त्याच्यामुळे विवाह संस्था बऱ्यापैकी बंद पडत आहेत.
विवाह मंडळ, प्रचंड विवाह मंडळं बंद पडत आहेत. लोक हे काम करायला कंटाळतात कारण लग्न जुळत नाही म्हणून. पण इथे आमच्याकडे लग्न जुळत आहेत. आम्हाला खूप समाधान वाटतं आहे. तुम्ही बघू शकता की आम्ही खरंच नंबर शेअर करतो आहे का. तुम्ही आमचं चॅनल नक्की बघा आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही आम्हाला कळवू शकता. धन्यवाद.